हॅलो, मी राधिका अबीज लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपल्या चॅनलवरती एक मस्त अशी तुम्हाला केसांचा मी आज हेअर स्पा करणार आहे. तो घरच्या घरी करणार आहे. तर कसा करायचा आहे तुम्हाला सांगते. आणि त्यासाठी मी काय मागवले पहा, वेट करा, मी तुम्हाला ना दाखवते. त्यासाठी ना मी मेशोवर ना कॅरेटीनचा हेअर मास्क मागवले आहे. हेअर मास्क मागवले कॅरेटीनचा, सो तुम्हाला दिसत असेल. तर ह्या 2 बॉटल्स अशा मला आलेल्या आहेत. ओके, कॅरेटीनचं हेअर स्पा मी ऑलरेडी 1 टाइम यूज केलेला आहे. अगदी हे केस काय माझी डॅमेज वगैरे काही झालेली नाही आहे. तर आता मी हा सेकंड टाइम यूज करते, तर म्हटलं तुमच्याशी सुद्धा शेअर करावा. तर मी केस पहा सुखीच आहेत. त्याच्यानंतर मी हा ओपनिंग करून डायरेक्ट ॲप्लाय करणार आहे हेअरला. हे बघा, मी हेअरला ॲप्लाय करते. तर थोडी थोडी केस घ्यायची आहेत आणि ना केसांना ॲप्लाय करायचं आहे. तर मी आता हे दाखवते तुम्हाला. तशा प्रकारे केसांना आपल्या ॲप्लाय करायचं आहे. आणि ॲप्लाय करून झालं, पूर्ण हेअरला ॲप्लाय करायचं आहे. बघा, असं ॲप्लाय करायचं आहे. तर हा तुम्हाला हवा असेल तर मी लिंक देते, तुम्ही मागवू शकता. आणि छान केस होतात अगदी. घरच्या घरी मी हेअर मास्क मागून हा यूज करते. कॅरेटीनचा आहे हा हेअर मास्क. हे बघा, स्काल्फ थोडा सोडायचा आहे. ठीक आहे, स्काल्फला थोडा सोडून मग हा ॲप्लाय करायचा. हे बघा, हे पूर्ण केस ही अशी करायची आहेत, स्ट्रेट एकदम. आता तुम्हाला माहिती आहे, मी मध्यंतरी कट केला होता हेअर केसाचा. तर त्याच्यामुळे ना ही केस आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. सो वाकडी तिकडी झालेली आहेत. बटरफ्लाय कट केलेला आहे, सो त्याच्यामुळे ती वाकडी तिकडी दिसतात आहे. तर मी आता हा, हे बघा, हा मास्क अशा प्रकारे आहे, पूर्ण हेअरला ॲप्लाय करून घेते. आणि मी तुम्हाला लवकरच भेटते. ॲप्लाय करून झाल्यावरती पूर्ण केसांना ॲप्लाय करणार आहे. ठीक आहे, तर लवकरच भेटते. ओके, तर बघा, हे पूर्ण ॲप्लाय करते मी. आणि एवढ्यापर्यंत ॲप्लाय झालेली आहे. मस्त असं पूर्ण हेअरला ॲप्लाय करून घेते, परत तुम्हाला भेटते. आणि पूर्ण ॲप्लाय केल्यानंतर हे असं हे करायचं आहे. पूर्ण केसांना ॲप्लाय केल्यानंतर हे बघा, हेअर मास्क ॲप्लाय केलं आहे पूर्ण असं स्टार्ट टू एंड पूर्ण हे केलं तर व्यवस्थित हेअर मास्क आपल्या केसांना लागला जातो. त्याचबरोबर हा 1 तास तरी आपल्याला ठेवायचा आहे. तर मी पूर्ण हेअरला ॲप्लाय करते. अजून मागे बघा राहिलेली आहेत केस, मागे पूर्ण लावून घेते आणि मग तुम्हाला भेटते. तर मंडळी, मस्त अशी क्रीम लावून घेतली आहे पहा व्यवस्थित. इथं पूर्ण केसांना मी अगदी लावले. मी उभं राहून दाखवते तुम्हाला. हे बघा, मस्त केसांना ॲप्लाय करून घेतली. आता थोडी ना मला वाटतं अजून लावावी लागेल खाली केसांना. इथे केसांना मस्त ॲप्लाय करून घेतली आहे. आणि जर तुमचा गुंता वगैरे झाला असेल ना, तर मस्त केसांचा गुंता ॲटोमॅटिकली निघतो आणि वॉश केल्यावरती. त्यासाठी ना आपल्याला ही जी क्रीम आहे, हे बघा, हीच क्रीम वापरते मी. कॅरेटीनचा हेअर मास्क क्रीम आहे. तर एकदम थीन आहे, घट्ट आहे, मस्त अशी. तर मी पूर्ण केसांना लावलेली आहे. आणि आता आहे ना मी 1 तास ठेवणार आहे. 1 तास ठेवल्यानंतर हिला वॉश करते. आणि वॉश करून झाल्यावरती मी तुम्हाला भेटते. म्हणजे तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल किती सुंदर आहे. आणि तुम्ही देखील ऑर्डर करून हेअर मास्क घरच्या घरी करा. अगदी छान रिझल्ट येतो याचा. मी सेकंड टाईम ही लावलेली आहे. मला 2 डब्या मिळाल्या होत्या, तर 2 डब्यामध्ये मी ही दुसऱ्यांदा लावते. ओके, आणि हे काही प्रमोशन वगैरे नाही आहे. ही मी माझी स्वतःसाठी ऑर्डर केलेली होती. तर तुम्ही देखील या क्रीमला मागवून, हे बघा. आणि केस आहेत ना थोडी अशी स्ट्रेटनिंगसुद्धा होतात. तर तुम्ही 3-4 वेळाला यूज केलात नाही, बघा. ओके, हा कॅरेटीनचा हेअर मास्क असल्यामुळे ना फक्त स्काल्फ सोडून एवढी जागा सोडून अप्लाय करायचं आहे पूर्ण केसांमध्ये. तर तुम्ही 3 to 4 टाइम्स यूज केलात ना, तर तुम्हाला अमेझिंग रिझल्ट येईल. फर्स्ट रिझल्ट थोडासा येतो, सेकंड रिझल्ट ऑल इज बेस्ट ऑफ रिझल्ट आहे याचा. तर आता मी ही सेकंड टाइम वापरलेली आहे. तर तुम्ही मी वॉश केल्यावरती रिझल्ट पहा माझा. खूप सुंदर असा रिझल्ट दिसेल केसांचा. तर मग भेटते मी थोड्याच वेळात. वॉश करते, 1 तासानंतर तुम्हाला भेटते. हॅलो, तर मी आता हेअर वॉश केले आहे. पाहू शकता, हेअर वॉश करून झाला आहे. आणि मी हा आपला हेअर मास्क लावला होता, तुम्हाला मी दाखवलं होतं. हेअर मास्क ॲप्लाय केला आहे. त्यानंतर 1 तासानंतर मी आता हेअर वॉश केलेला आहे. हेअर वॉश केला आहे. तर आता केस सुखायच्या अगोदर मी इथे, आता मी डेली
तुम्हाला काय लावते काय वापरते ते दाखवते माझं डेली रुटीन. सो मी हा लिवॉनचा सिरम लावते जे की माझे हेअर्स फ्रीझी होणार नाहीत. म्हणजे हे बघा लिवॉनचा सिरम घ्यायचा आहे. सो हलक्या हाताने अप्लाय करायचं म्हणजे जेणेकरून आहे ना केस एकदम सेट होऊन जातील व्यवस्थित. सो मी हा सिरम यूज करते आणि चिपचिपी वगैरे सुद्धा होणार नाही. सॉफ्ट सिल्की होतात, शायनी दिसतात केस ह्याच्यानी जर तुम्ही अप्लाय केलं तर. आता ही केस ओलीच आहेत, केस आहेत ना ओली, सुकलेली नाही आहेत. तर मी अजून थोडा एक सिरम घेते आणि लिवॉनचा आहे. तुम्ही स्ट्रिकचा सुद्धा वापरू शकता, लिवॉनचा सुद्धा वापरू शकता. छान असं हेड मसाज करून एकदम मस्त असं आहे. आणि रिझल्ट पाहू शकता बिफोर सुकल्यानंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवेन हेअर किती छान झालेले आहेत माझे. ओके, हेअर किती छान झालेले आहेत पाहू शकता. तर आजचा हा व्हिडिओ असा होता आपला. तर तुम्हाला देखील केस आता सुकल्यावरती मी दाखवतेच तोपर्यंत. तर तुम्हाला देखील हा हवा असेल ना तर हे कॅरेटिनचा हेअर मास्क तर तुम्ही सुद्धा आपल्या कमेंट खाली केलात, मेसेज केलात तर तुम्हाला मी ह्याची लिंक देते. कसं आहे ऑर्डर करायचं काही सगळं मी तुम्हाला त्याच्यामध्ये लिंकमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आणि मी ह्याच्यानंतर हा आपला लिओनचा सिरम यूज केला आहे जे की फ्रीझी होणार नाहीत माझे हेअर आणि एकदम प्रॉपरली सेट होतील यासाठी मी ह्या दोन ज्या गोष्टी आहेत त्या डेली वापरते. म्हणजे ह्या हेअर मास्कनी एकदम सॉफ्ट शाईन येते. त्याचबरोबर मी ऑइल नाही लावत, ऑइलच्या अगेन्स्ट हा आपला यूज करते. हा यूज केल्याने केस एकदम छान असे बनतात. ज्यांना कोणाला हवा असेल तर मी याची लिंक पाठवते आणि हा तर तुम्हाला कुठेही इझिली मिळेल. हा फक्त ऑर्डर करायला तुम्हाला लिंक मागावी लागेल. तर चला तर मग मस्त अशी केस सुकून घेते आणि मग तुम्हाला भेटते. इथे बघा आदर्श सुद्धा निघालाय शाळेमध्ये जायला. मग काय बोलशील, शाळेत चाललायस तू? आणि आई सुद्धा बसली आहे साईडला. हो ना, आई पण हाय करतीये. आजचा नॉर्मल व्हिडिओ आहे आपला आणि चला तर मग केस सुकवते आणि दाखवते तुम्हाला. आदर्शची पण तयारी झालाय, स्कूलला जायचा आज दुसरा दिवस आहे. तर चला तर मग भेटूया लवकरच. हॅलो, बघू शकता आता माझे हेअर सुकलेले आहेत. आत्ता पहा, ओके, जबरदस्त अशी केस सुकलेली आहेत. तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं तुम्हाला लुक दिसेल. एकदम सॉफ्टनेस झालेली आहेत केस. तर तुम्हाला देखील हवा असेल तर नक्की ऑर्डर करा आणि छान असं तुम्ही याला मागू शकता. आणि बघू शकता केस एकदम सॉफ्टनेस फील झालेले आहेत, एकदम मस्त अशी आहेत. तर कोणाला तुम्हाला हवे असतील तर नक्की आपल्याकडे ऑर्डर करा याच्यासाठी. आणि हे बघा शाईनसुद्धा दिसत असेल, खूप सुंदर अशी शायनी हेअर दिसतात आहे. तर त्याच्याने तुम्हाला मी बोलले ना शाईन येते. आणि आपला हा प्रोडक्ट हवा असेल तर नक्की लिंक आपल्या कमेंटमध्ये सांगा. केस पहा अगदी सुंदर दिसतात आहे. मी ऑलरेडी हेअरकट केला होता आणि हे बघा वॉल्यूम पहा केसांचा, अगदी सुंदर वाटतं, व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला देखील. तर कोणाला हवा असेल, एकदम आता सॉफ्ट झालेली आहे छान अशी. तर कोणाला हवा असेल तर तुम्ही यातलं आपल्याकडे लिंक कमेंटमध्ये टाईप केलं तर मी तुम्हाला याची लिंक देत आहे. आणि मी ह्याच्यावर मी हा ॲप्लाय केलं होतं लिओनचा सिरम. तुम्ही मस्त ॲप्लाय करा, ऑसम असा लुक येतो आहे पहा. व्यवस्थित केस एकदम मस्त होतात आहे, एकदम व्यवस्थित सुकली आहेत. आणि शाईनी पहा, शाईन तुम्ही पाहू शकता केसांना, अगदी इतकी वाव अशी शाईन आलेली आहे. तर आजच तुम्ही ऑर्डर करा मस्त असा आपला हेअर मास्क आणि छान अगदी वापरू शकता. तर आज आपला हा ब्लॉग होता हेअर प्रोटीन पॅक मी कसा यूज करते, कसं काय ॲप्लाय करते. तर यासाठीचं तर बॅकग्राऊंड मात्र मिस करा मागचं, कारण आपल्याकडे आहे ऑनलाईन काम असतं जे की आपण लाईव्ह घेतो, त्याच्यामुळे तुम्हाला ते मागे दिसत आहेत. अदरवाईज तुम्ही तर जॉईनिंग केल्यावर तुम्हाला कळेलच. सो नक्की पहा, अगदी सुंदर सॉफ्ट दिसतात आहे की नाही बघा, काय दिसत आहेत, व्यवस्थित एकदम छान आहेत. आणि तुम्हालाही हवं असेल तर नक्की ऑर्डर करा
आणि अगदी कसल्याही प्रकारचं केस गळत वगैरे काही नाही. मी आता 2 टाइम्स लावलं होतं आणि किती सुंदर असं वाटतोय बघा. हेअरला किती छान असं ही आलेत, सॉफ्ट झालेत, एकदम सॉफ्ट आहेत. आणि शॅम्पू मात्र करायचा आहे नंतर. तर चला तर मग आपल्या ब्लॉगला कंटिन्यू असेच राहा. हा आपला राधिका अभीस लाईफस्टाईलचा 4था ब्लॉग होता आणि खूप दिवसांनी तुमच्यासमोर येत आहे. तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब मात्र सगळ्या ताईंनी करायचं आहे. सो बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.